नमस्कार। आज आपण एकदम झटपट तयार होणारी चटपटीत अशी फोडणीची कैरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई व्यवस्थित गरम झाली की आपण यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेणार आहोत। तेल गरम झालं की आपण यामध्ये मोहरीची फोडणी देणार आहोत। मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरं घालणार आहोत। मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। मोहरी तेलामध्ये छानपैकी फुटली की मग आपण इथे जिरं घालणार आहोत। इथे मी 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। थोडंसं इथे मी हिंग घेतलेलं आहे। पाव चमचा हळद घेतली व 1 टेबलस्पून बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। हे सर्व मसाले आपण 1 मिनिटभर तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 2 चमचे मी किसून घेतलेला गूळ घातलेला आहे। गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर आपल्याला हा गूळ तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। गूळ छान मेल्ट झाला की मग आपण यामध्ये चिरून घेतलेली कैरी घालणार आहोत। इथे मी 2 कच्च्या कैरी स्वच्छ धुवून पुसून याची छोटे छोटे क्यूब मध्ये कट करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला कैरी छोट्या छोट्या क्यूब मध्ये कट करून घ्यायची आहे। कैरी घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला ही परतवून घ्यायची आहे। झटपट तयार होणारं आंबट गोड चवीचं हे लोणचं आहे, जे जेवताना तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे व पुन्हा एकदा हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घेऊयात। चवीला हे झटपट बनणारं कैरीचं लोणचं अतिशय अप्रतिम असं लागतं। आता आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित वाफवून घेऊयात। अतिशय कमी वेळात बनवून ही फोडणीची कैरी तयार होते। वरण भातासोबत तर ही रेसिपी अतिशय अप्रतिम अशी लागते। आपली फोडणीची कैरी एकदम रेडी आहे। तुम्ही इथे गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा। सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।